नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला आता खूपच मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुन आता सदाशिव लोखंडे आणि त्याच्या बायकोला घरी घेऊन येतो. खरं तर अर्जुनला असं वाटत असतं की हे सायलीचे खरे आईबाब आहेत, पण मात्र मालिकेत आता मोठा वेगळाच ट्विस्ट वळणदार आहे. ते लोक सायलीला न ओळखता प्रियाकडे जातात आणि सांगू लागतात की ही आमची मुलगी आहे. तर अर्जुन त्या सदाशिवला सांगू लागतात की ही तर तन्वी आहे, माझी बायको. सायली तुमची खरी मुलगी आहे. त्यावेळेस ती बाई म्हणते की मी माझ्या मुलीला ओळखायला कधी विसरू शकत नाही. तर प्रिया लगेच नाटक करू लागते की हे बाई तुझी मुलगी नाही आहे, मी ही सायली आहे तुझी मुलगी. त्यावर सदाशिव म्हणतो की ह्या मुलीचा असं उद्धटपणा सिद्ध करतोय की ही आमचीच मुलगी आहे. त्यावेळेस त्यांच्यावर आता कोणीही विश्वास ठेवत नसतं. ते दुसरीकडे नागराज हा मैपतला असं म्हणत असतो की त्याचा प्लॅन सक्सेसफुल झालाय. तर अर्जुन आता विचार करू लागतो की हे लोक तन्वीला का त्यांची मुलगी समजताय. कदाचित हे लोक खरं तर बोलत नाही आहेत ना. सायली त्यांची मुलगी नसूनही त्यांचे सदाशिव आणि त्यांच्या बाईचा फोटो काढून अर्जुन आता मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये दाखवत असतो आणि इशाऱ्याने त्यांना विचारतात की हे सायलीचे खरे आई बाबा आहेत का. त्यावेळेस मधुभाऊ डोळे हलवून आता नकार देतात. त्यावेळेस अर्जुनला सगळा गैरसमज दूर होतो. त्यानंतर अर्जुन रविराजलाही सांगतो की एक कुटुंब आहे ते प्रियाला त्यांची मुलगी म्हणून सांगत आहे. मला खूप मोठा संशय येतोय. आता आपण त्यांना DNA टेस्ट केला तर त्यावेळेस DNA टेस्ट झाला तर हे सिद्ध होईल की प्रिया ही खरी तन्वी नाहीये. तर पुढील येणाऱ्या भागामध्ये सर्वांसमोर येणार का प्रिया ही खरी तन्वी नसून सायलीची खरी तन्वी आहे. तर पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला हे बघणे खूपच मनोरंजक ठरणार आहे. ठरलं तर मग मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.